शिल्पकलेतील विश्वकर्मा हरपला. लोकनिर्धार चॅनलकडून पद्मभूषण राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शिल्पकलेतील भीष्माचार्य पद्मभूषण राम सुतार काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील शिल्पकला क्षेत्रातील एक जिवंत विद्यापीठ हरपलं आहे. त्यांच्या महान कारकिर्दीचा प्रवास जाणून घेऊया. शिल्पकलेचा सुवर्ण स्पर्श. जवळपास 77 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी हजारो अजरामर शिल्पे घडवून कलेला नवीन आयाम दिले. जागतिक कीर्ती. जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी ही त्यांची कीर्ती आज भारताचे सामर्थ्य जगाला दाखवत आहेत. पद्मभूषण राम सुतार यांनी जगभर 200हून अधिक शिल्प घडवली. पद्मभूषण राम सुतार यांनी जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी 182 मीटर उंचीची साकारली. तसेच सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील त्यांनी घडवला. भारतातील असे एक राज्य नाही जिथे पद्मभूषण राम सुतार यांचे शिल्प अभिमानाने उभे नाही. 15 पेक्षा जास्त देशात त्यांच्या कलाकृतींनी भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. पद्मभूषण राम सुतार यांच्या कलेचा सन्मान करत महाराष्ट्र शासनाने नुकताच त्यांना महाराष्ट्र भूषण या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले होते. पद्मभूषण राम सुतार यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात शेकडो शिल्पे साकारली. त्यांची प्रत्येक शिल्पे अप्रतिम सौंदर्याचा अद्भुत नमुना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी या महामानवांच्या शिल्पेतून त्यांनी देशाचा इतिहास जिवंत केला. या महामानवांचे कार्य व विचार सर्वांपर्यंत पोहोचवले. महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येऊन पद्मभूषण राम सुतार यांनी दिल्लीत आपलं अढळ स्थान निर्माण केलं. देशभरातील अनेक मूर्तिकारांना घडविण्यात त्यांचं मोलाचं योगदान होतं. दगडातून जिवंत भावना साकारणारा जादूकर आज शांत झाला असला तरी त्यांनी घडवलेली शिल्पे युगानुयुगे त्यांची आठवण करून देत राहतील. त्यांच्या जाण्याने कला क्षेत्रात अपरिमित आणि कधी भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. लोकनिर्धार चॅनलकडून पद्मभूषण राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.